उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। साहेब, कुंभोज ग्रामस्थांचा सौर ऊर्जा प्रकल्पाला गेल्या बऱ्याच दिवसापासून विरोध होतोय, पण काही ठेकेदार स्वतःची मनमानी करून ते काम चालू करतायत, बंद करतायत। एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून आज काही लोक उपोषणला पण बसले, त्या ठिकाणी आपण भेट देत आहे, आपली भूमिका नेमकी काय असावी? माझ्याकडे हे सगळं शिष्टमंडळ कुंभोज गावच्या वतीनं मला भेटायला आलं होतं। मी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट त्यांच्यावर संवाद साधलेला आहे आणि काम ताबडतोब थांबवण्याच्या सूचना प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। खरं तर एकाच गावची जमीन घेणं आणि वारंवार प्रोजेक्टच्या नावाखाली गावचं गायरानं संपूर्ण टाकणं हे संयुक्तिक नाही। गावच्या विकासाला म्हणून स्वतःची जमीन अपेक्षित असते। अर्धी जमीन जर गावातल्या लोकांनी दिली असेल तर इतर पर्याय काही हुडकून खऱ्या अर्थानं गावच्या गायरानामध्ये उद्याचं असणारं क्रीडांगण असेल किंवा बाजारकट्टा असेल किंवा बाकी इतर त्या गावाच्या नैसर्गिक गरजा आहेत आणि वाढत्या गावाची लोकसंख्या लक्षात घेता कुंभोज हे नुसतं कुंभोज गावापुरतं मर्यादित नाही तर ह्या पंचकृषीची बाजारपेठ आहे। त्यामुळे अनेक गावातली लोक इथं या ठिकाणी येत असतात। फ्लोटिंग पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे। या सगळ्याचा विचार करता गायरानाची जमीन ही गावाच्या ताब्यात राहिली पाहिजे, ग्रामपंचायतीच्या ताब्यात राहिली पाहिजे आणि विकासाचं आम्हाला जे नवीन संकल्प या गावात करायचे आहेत त्याच्यासाठी म्हणून ती जागा उपलब्ध राहिली पाहिजे, ही सगळ्या आमची भावना आहे। मी आणि आमदार साहेब दोघंही आज या शिष्टमंडळाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो। त्यांना विनंती केली की आत्ता शासन थांबलेलं आहे, त्यामुळे कुठलीही वर्क ऑर्डर त्याच्यावरची नाही, हे आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी कल्पना आहे आणि जबरदस्ती आम्ही कुठलाही प्रोजेक्ट लादू देणार नाही ही व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी त्यांना आश्वस्त केलेली आहे। त्याचबरोबर आत्ता जे जनरेशन होतं आहे ज्या जागेमधनं तिथे निम्म्याच गावातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याची आत्ता प्रोव्हिजन झालेली आहे। जर समजा आपल्याला पूर्ण गावाला प्रोव्हिजन करायचं तर आणखीन जनरेशन वाढवण्याशिवाय पर्याय नाही आणि ते करायचं असतील तर गायरान व्यतिरिक्त पाटबंधाऱ्याची काही जमीन आहे, काही फॉरेस्टची जमीन आहे, असे पर्याय आजच्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी पुढे आले। मी निश्चितपणे आत्ता मी आणि आमदार साहेब दोघंही कलेक्टरना त्या ठिकाणी एका मीटिंगसाठी भेटणार आहोत। त्यांचं लेखी निवेदन माझ्याकडे या ठिकाणी आता प्राप्त झालेलं आहे। ह्या निवेदनाच्या अनुषंगानं आम्ही दोघंही सूचना प्रशासनाला त्या ठिकाणी करू की पर्यायी जागेची व्यवस्था त्यांनी करावी, गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला तशा पद्धतीची वीज मिळाली पाहिजे, ही भावना ह्या सगळ्या मंडळीने आम्हाला त्या ठिकाणी बोलून दाखवली आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण या पाठीशी निश्चितपणे गावाला वीजही मिळावी, गायरानही शिल्लक राहावं आणि शासनाचा प्रोजेक्टलाही कुठं अडथळा येऊ नये, ह्या त्रिवेणी संगमाचा प्रयत्न आम्ही कुंभोज गावामध्ये त्या ठिकाणी करतो। कुंभोज गावातील शेतकऱ्याचं, इथं असणाऱ्या ग्रामस्थांचं, डिपार्टमेंटचं आणि त्याचबरोबर ह्या पंचकृषीला एक रोल मॉडेल कुंभोजची दिवसा इलेक्ट्रिसिटीची। खरं तर अनेक गावांच्यामध्ये अशा जमिनी नाहीत, त्याच्यामुळे लोकांना दिवसा विजेसाठी एका बाजूला आपण आग्रह धरतोय वीज जनरेशन केल्याशिवाय आणि आता असे काही पर्याय जे नैसर्गिक स्रोतातनं या ठिकाणी ऊर्जा निर्माण करण्याचे आहेत त्याला या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनानं आता बूस्टवर त्या ठिकाणी नेलं आहे आणि महाराष्ट्रातला कुंभोज हा खऱ्या अर्थाने एक पायलट प्रोजेक्ट त्यामधला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातला या ठिकाणी सुरुवातीचाच पायलट प्रोजेक्ट म्हणायला हरकत नाही आणि त्याचा फायदा आता निम्म्या शेतकऱ्यांनासुद्धा मिळायला सुरुवात झालेली आहे। निश्चितपणे त्याचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही मिळणं, त्याचबरोबर MSCBला आता ह्याला जागे सगळं नाटक करता येते, खरं जागेचं नाटक त्यांनाही करता येणार नाही। त्यामुळे ह्या भावना कसा राखता येईल, 2 पावलं त्यांनाही मागं जावं लागेल, 2 पावलं आपल्यालाही मागं जावं लागेल आणि मध्यमार्ग काढून गावाच्या विकासाला चालना देत खऱ्या अर्थानं आपलं गायरान राखत आपण गावाला विकसित दिशेनं पुढे नेण्याचं काम एकत्रपणे करण्याचा संकल्प जो या ठिकाणी सगळ्या ह्या उपोषणकर्त्यांनी केला आहे। मी त्यांना सांगितलं की गायरान आपण वाचूया, पण परत त्याच्यावर अतिक्रमण होता कामा नये याची खबरदारीसुद्धा ग्रामस्थांनी घेणं गरजेचं आहे, कारण ज्या कामासाठी तुम्ही गायरान वाचवताय ते भविष्यातल्या पिढ्यांना गावातल्या असणाऱ्या इतर या ठिकाणी ज्या विकासाच्या आणि चांगल्या गोष्टी तुम्ही करू इच्छित आहे त्याच्यासाठी बाकी रिझर्व्ह ठेवायची जबाबदारी ही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतींची त्या ठिकाणी आहे, याची बाकी त्यांनी खबरदारी घ्यायचं ठरवलेलं आहे। निश्चितच दोघेही आम्ही आमदार आणि खासदार एकावेळी उपोषणाला या ठिकाणी उपस्थित राहिलो। मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये उपोषण सुटण्याचा हा पहिलाच वेळ या ठिकाणी असेल, पण उपोषणाला यांना बसायलाच लागू नये याची व्यवस्था आमचे प्रयत्न त्या दिशेने चालू होते, पण लोकशाही मार्गानं यांनी त्या विषयाला वाचा फोडलेली आहे। निश्चितपणे त्यांना या लढ्याला यश येईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही।
गोकुळ सोबत गोकुल.